नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत असतात. काही वेळेला एखादा हप्ता जमा व्हायचा राहून जातो असाही आरोप बऱ्याच महिलांचा आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा होतात. आता या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या वेळी 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. परंतु महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांना याचा जास्त फायदा होणार आहे. कारण त्यांना 1500 रुपये मिळणार नसून या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे सरकार वाढीव रक्कम देणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव रक्षाबंधनानिमित्त लाडली बहिणांच्या लाभार्थींना मोठी भेटवस्तू देणार आहेत. येत्या 19 ऑगस्ट रोजी ते महिर जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडली बहिणा योजनेअंतर्गत 1500 रुपये हस्तांतरित करतील. आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्री त्यांच्या खात्यामध्ये अतिरिक्त 250 रुपये देखील पाठवतील. म्हणजेच या महिन्यामध्ये लाडकी बहिणांना एकूण खात्यात 1750 रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लाडली बहिणा महिलांना भेटवस्तू देण्याची तारीखही जवळ येते. महिरमधील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री 1,25,00,000 अधिक लाडली बहिणांना पुढील हप्ता हस्तांतरित करतील. हा सरकारचा 39वा हप्ता असेल. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी 12 जुलै रोजी 1,25,00,000 अधिक लाडली बहिणा महिलांच्या खात्यामध्ये गेल्या महिन्याची रक्कम हस्तांतरित केली. त्यांनी भिंडमधील लहर येथून योजनेचा हप्ता वितरित केला आणि थेट महिलांच्या खात्यामध्ये 1,835 कोटी रुपये हस्तांतरित केले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा या सरकारी योजनेच्या शुभारंभाची देखील घोषणा केली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं यंदा 1500 रुपये नाही तर 1750 रुपये सरकारकडनं मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. 250 रुपये जास्तीचे रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून मिळणार आहेत. परंतु ते आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर मध्य प्रदेशामध्ये मिळणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.